नोव्हेंबर 2020चा क्वेश्चन पाहूया. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, इफ वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax square plus bx plus c is equal to 0 is half of the other root, show that b square is equal to 9ac upon 2. आता हे आपल्याला शो करायचंय, बरोबर आहे. तर आपल्याला नेहमी माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किती रूट्स असतात, 2 रूट्स असतात. तर त्याला आपण पहिल्यांदा काय करूया, अल्फा आणि बीटाने डिनोट करूया. स्टेप 1 मध्ये आपण काय केलं, लेट अल्फा अँड बीटा बी टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स असतात, म्हणजे 2 आन्सर्स असतात, बरोबर. ते आपण केलं. आता नंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत. आता फॉर्म्युला म्हणजे काय, जर सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट हे 2 आहेत, तर सम ऑफ द रूटचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे आता हे आपले 2 रूट्स आहेत. आपले 2 रूट्स कुठले कुठले आहेत, आपलं रूट्स आहे अल्फा आणि बीटा. ह्यांचं जर एकदा काय करायचं, सम करायचं आणि ह्यांचं एकदा प्रोडक्ट करायचं. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर ह्यांचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, अल्फा प्लस बीटा काय असतो, मायनस बी अपॉन ए. ह्याला इक्वेशन 1 म्हणलं आपण. आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे काय, अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय, सी अपॉन ए. हे इक्वेशन 2. आता हे काय फॉर्म्युले आहेत, ह्याला पार्ट करायला लागेल आपल्याला. आता हे माहिती असल्यानंतर हे इक्वेशन सोडवणं सोपं जातं. मग आता आपल्याला काय आलं, आपण पहिल्यांदा काय लिहिलं, 2 रूट्स घेतले, नंतर त्यांचं सम लिहिलं आणि नंतर त्यांचं प्रोडक्ट लिहिलं. आता आपल्याला काय दिलेलं आहे, जर नीट वाचलं तर, इफ वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज हाफ ऑफ द अदर रूट, म्हणजे समजा अल्फा काय कसा आहे, हाफ आहे कशाच्या, अदर रूटच्या, बीटा. आता अल्फा आणि बीटा हे आपले 2 रूट्स आहेत. तर एक रूट काय आहे, दुसऱ्या रूटचा हाफ आहे. त्यामुळे लिहिताना कसं लिहायचं, अल्फा इज इक्वल टू 1/2 बीटा. तेच फक्त आपण काय लिहिलेलं आहे, गिवन मध्ये लिहिलेलं आहे. गिवन मध्ये काय लिहिलेलं आहे, अल्फा इज इक्वल टू हाफ बीटा. जी कंडिशन होती ती लिहिलेली आहे, हे समजलं आपल्याला. आता इथं काय लिहिलंय, बीटाची व्हॅल्यू काय आली, 2 अल्फा आली. आता ही कशी आली, तर आता इथं बघा अल्फा आहे, आता बीटा इंटू वर मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, बीटा येईल आणि डिनॉमिनेटरला काय जाईल, 2 जाईल. आता इक्वल टूच्या इथं काय डिव्हिजन आहे, बरोबर आहे. आता कसं असतं, इक्वल टूच्या इथं डिव्हिजन असते, तर डिव्हिजनला जर उजव्या साईडला नेलं इक्वल टूच्या, तर मल्टिप्लिकेशन होते. मग आता इथं डिव्हिजन आहे, डिव्हिजनला डिनॉमिनेटरला काय 2 आहे, 2 ला आपण इकडे नेला तर तो काय मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे कसं होईल, 2 इंटू अल्फा इज इक्वल टू बीटा होऊन जाईल. त्यामुळे इथं काय आलं, 2 इंटू अल्फा म्हणजे 2 अल्फा इज इक्वल टू बीटा, म्हणजे बीटाची व्हॅल्यू काय आली, 2 अल्फा आली. ठीक आहे, एवढं तर समजलं आपल्याला. आता स्टेप 3 मध्ये काय करायचं, ही जी बीटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 2 अल्फा, ती इक्वेशन 1 मध्ये टाकायची आणि इक्वेशन 2 मध्ये टाकायची. इक्वेशन 1 मध्ये जिथं बीटा आहे तिथं आपण काय टाकायचं, 2 अल्फा टाकायचं. जिथं बीटा आहे तिथं आपण 2 अल्फा टाकायचं. आता ते टाकून घेऊया. आता स्टेप 3 लिहिलेली आहे. आता स्टेप 3 जर बघितलं इथं काहीच केलेलं नाही आपण. स्टेप 3 मध्ये काय केलेलं आहे, बीटाची व्हॅल्यू 2 अल्फा टाकली इक्वेशन 1 मध्ये आणि हे सोडवलं, आणि बीटाची व्हॅल्यू 2 अल्फा टाकली इक्वेशन 2 मध्ये, हे सोडवलं. आता हे कसं सोडवलं ते बघूया. आता इक्वेशन 1 आपलं काय होतं, हे इक्वेशन 1 होतं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए होतं. आता इथं बीटाच्या जागी आपण काय टाकलं, 2 अल्फा टाकलं. म्हणजे काय झालं, अल्फा आहे तसा प्लस आहे तसा बीटाच्या जागी 2 अल्फा टाकला इक्वल टू मायनस बी अपॉन ए आलं. आता अल्फा प्लस 2 अल्फा म्हणजे काय, 3 अल्फा, बरोबर आहे, इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. आता इथं कसं आहे, 3 कसा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, आणि इक्वल टूच्या उजव्या साईडला गेल्यावर तो काय होईल, इक्वल टूच्या उजव्या साईडला गेल्यानंतर तो डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे डिव्हिजन होऊन जाईल. मग अल्फा आहे तसा लिहिला, इक्वल टू आहे तसा लिहिला, मायनस बी अपॉन ए पण आहे तसं लिहिलं. फक्त इकडचा 3 काय गेला, इकडे गेला, उजव्या साईडला गेला, तो कुठे जातो, डिनॉमिनेटरला गेला, बरोबर आहे. मग इथं व्हॅल्यू कशा झाल्या, अल्फा इज इक्वल टू मायनस बी अपॉन 3a झालं. हे तर आपल्याला काय आलं, कसं आलं ते. ठीक आहे, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय आली, मायनस बी अपॉन 3a आली. दुसरं इथं काय केलं आपण, बीटाची व्हॅल्यू 2 अल्फा टाकली की तो इक्वेशन 2 मध्ये टाकली. आता इक्वेशन 2 काय आपलं, हे इक्वेशन 2 होतं आपलं, म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय, अल्फा इंटू बीटा म्हणजे काय, सी अपॉन ए. आता बीटाच्या जागी आपण काय टाकला, 2 अल्फा टाकला. आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये, आता हे बघा 2 हाय तसाच लिहिला, अल्फा इंटू अल्फा काय झाला, अल्फा स्क्वेअर झाला. म्हणजे अल्फा इंटू 2 अल्फा काय होईल, 2 अल्फा स्क्वेअर होऊन जाईल, बरोबर आहे. इक्वल टू आहे तसं, सी अपॉन ए आहे तसं, म्हणजे इथे झालं इक्वेशन 3. आता इथं जर बघितलं, इथं आपल्याला अल्फाची व्हॅल्यू ऑलरेडी अल्फा इज इक्वल टू मायनस बी अपॉन 3a आहे. ही जी अल्फाची व्हॅल्यू आलेली आहे, हेच आपण कुठे टाकणार आहे, इक्वेशन 3 मध्ये टाकणार आहे. आता स्टेप 4 मध्ये काय करायचं, स्टेप 4 मध्ये टाकायची आपली अल्फाची व्हॅल्यू होती मायनस बी अपॉन 3, आपण काय केली, इक्वेशन 3 मध्ये टाकली. आता आपलं इक्वेशन 3 काय होतं, आपलं इक्वेशन 3 होतं 2 अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन ए. तर इथं अल्फाची व्हॅल्यू फक्त आपण काय टाकलेली, मायनस बी अपॉन 3a टाकलं. मग काय झालं, 2 आहे तसं, इथं अल्फाची व्हॅल्यू टाकली, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून अल्फाचा स्क्वेअर आहे. मग अल्फाची व्हॅल्यू काय आली, मायनस बी अपॉन 3a आले, बरोबर. इथं आहे ती मायनस बी अपॉन 3a इक्वल टू आहे तसं सी अपॉन ए. मग आता ह्याला आपण सॉल्व्ह करूया. आता मायनस बी अपॉन 3a म्हणजेच काय, आता 2 चा स्क्वेअर म्हणजे कसं लिहितो आपण, 2 इंटू 2, बरोबर. तसंच मायनस बी अपॉन 3a चा स्क्वेअर म्हणजे काय, हे 2दा लिहितो, म्हणजे 2 आहे तसंच लिहिलं, 2 आहे तसंच लिहिलं, मायनस बी अपॉन 3a इंटू मायनस बी अपॉन 3a इक्वल टू सी अपॉन ए लिहिलं. आता हे सॉल्व्ह करूया. आता इथं मायनस इंटू मायनस प्लस होतं, त्यामुळे इथे ही जी ब्रॅकेटच्या आत साईन आहे प्लस आहे. बी इंटू बी म्हणजे काय, बी स्क्वेअर, 3 इंटू 3 म्हणजे काय 9, आणि ए इंटू ए म्हणजे काय, ए स्क्वेअर.
हा 2 इथला हाय तसाच आहे. हे ब्रॅकेट समजलं आपल्याला, इक्वल टू ची साइन सी अपॉन ए. आता पुढे बघूया. आता इथं जर तुम्ही बघितलं 2 फक्त आता इथे कसं असतं, खाली 1 असतो. 2 वर न्यूमरेटर वर मल्टिप्लिकेशन करायचं असते. 2 इंटू बी स्क्वेअर म्हणजे काय, 2b स्क्वेअर, बरोबर. आणि 1 इंटू 9a म्हणजे काय, 9a स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन ए. आता हे झालं, पण आपल्याला प्रूफ काय करायचं होतं. आता इथं जर बघितलं, आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, बी स्क्वेअर इज इक्वल टू 9ac अपॉन 2 हे आपल्याला हवंय. म्हणजे डाव्या साईडला फक्त बी स्क्वेअर पाहिजे, बरोबर आहे. आता डाव्या साईडला फक्त इथं बी स्क्वेअर पाहिजे आपल्याला. तर आपण काय करणार, हा जो 9a स्क्वेअर कसा आहे डिनॉमिनेटरला आहे, तिकडे गेल्यानंतर हा काय होईल, ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. आता मल्टिप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर हा काय जाईल, मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, बरोबर आहे. मग हा 2b स्क्वेअर आहे तसंच राहील, ही इक्वल टू ची साइन आहे तशी, सी आपण आहे तसं, आणि मल्टिप्लिकेशनला काय जाईल, 9ca. म्हणजे 9a स्क्वेअर आपण कुठे गेला, इकडे गेला, मल्टिप्लिकेशनला गेला, बरोबर. मग आता इथं हे आन्सर कसं झालं आपल्याकडे, हे 2b स्क्वेअर आहे तसं लिहिलं, इक्वल टू सी अपॉन ए, 9 आहे तसा. आता 9a स्क्वेअर म्हणजे काय, 9चं मल्टिप्लिकेशन a इंटू a वर झालं, बरोबर. आणि मग आता आपण काय करू शकतो, हा a ला हा a कॅन्सल करू शकतो. मग इथं काय राहील, 9ac राहील, बरोबर. मग आता आपल्याला काय भेटलं, 2b स्क्वेअर आहे तसं भेटलं, इक्वल टू आहे तसं भेटलं. आता इथं बघितलं तर इथं आता a ला a कॅन्सल झालंय, मग इथं काय राहिलं, 9ac राहिलं. त्यामुळे इथं लिहिताना काय लिहिलंय, 9ac लिहिलंय. आता इथं काय, 2b स्क्वेअर इज इक्वल टू 9ac. आता 2b स्क्वेअर म्हणजे काय, 2चं मल्टिप्लिकेशन कशाबरोबर आहे, b स्क्वेअर बरोबर आहे, आणि 9ac आहे. आता मल्टिप्लिकेशन असलं इक्वल टूच्या त्या साईडला नेलं तर काय होतं, डिव्हिजन होतं. मग हा 2 ला आपल्याला काय करायचं, त्या साईडला न्यायचा आहे, तर तो काय होईल, डिव्हिजनला डिनॉमिनेटरला जाईल. हा बी स्क्वेअर आहे तसा, हा इक्वल टू आहे तसा, 9ac आहे तसं, हा इकडचा 2 काय होईल, खाली येईल. मग हा कसा होतो, डिनॉमिनेटरला जातो, डिव्हिजनला. मग आपल्याला आन्सर काय होतं, बी स्क्वेअर इक्वल टू 9ac अपॉन 2. हेच आपल्याला जे आन्सर हवं होतं ते भेटलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं नोव्हेंबर 2020चं क्वेश्चनचा आन्सर भेटलेला आहे. थँक्यू. मार्च 2020चा क्वेश्चन आहे, हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, द सम ऑफ द एरियाज ऑफ 2 स्क्वेअर इज 400 स्क्वेअर मीटर. इफ द डिफरन्स बिटवीन देअर पेरिमीटर इज 16 मीटर, फाइंड द साइड्स ऑफ 2 स्क्वेअर. आपल्याला काय फाइंड करायचंय, 2 स्क्वेअर आहेत, त्यांची साइड फाइंड करायची. आता हा समजा स्क्वेअर 1 आहे, बरोबर आहे, आणि हा स्क्वेअर 2 आहे. तर स्क्वेअर 1 ची जी साइड आहे त्याला आपण कशाने डिनोट केलंय, x ने, आणि स्क्वेअर 2 ची जी साइड आहे त्याला आपण काय डिनोट केलंय, y ने. म्हणजे आपल्याला काय काढायचंय, फाइंड साइड्स ऑफ 2 स्क्वेअर. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, पहिला जो स्क्वेअर आहे त्याच्या साईडला काय म्हणलेलं आहे, x, आणि दुसरा जो स्क्वेअर आहे त्याच्या साईडला काय म्हणलेलं आहे, y. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, द सम ऑफ द एरियाज ऑफ 2 स्क्वेअर इज 400 स्क्वेअर मीटर. आता हे लक्षात घ्या, एरिया इथं मी लिहितो, एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, एरिया ऑफ स्क्वेअर कसा असतो, साइड स्क्वेअर असतो, बरोबर, ए स्क्वेअर असतो. हा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. मग आता स्क्वेअर 1 जो आहे आपला, स्क्वेअर 1 इथं लिहितो, एरिया ऑफ स्क्वेअर 1. आता स्क्वेअर 1 चा एरिया किती असणार आहे, तर स्क्वेअर 1 ची साइड कुठली, x, त्यामुळं एरिया ऑफ स्क्वेअर 1 काय असणार आहे, x स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. तसंच एरिया ऑफ स्क्वेअर 2 काय असणार आहे, एरिया ऑफ स्क्वेअर 2 काय असणार आहे, साइड काय आहे, y, त्यामुळे y स्क्वेअर असणार आहे. म्हणजे सिंपल साइड स्क्वेअर असतो. आता इथं आपली साइड काय, x, त्यामुळे x स्क्वेअर झाला, आणि स्क्वेअर 2 ची साइड काय, y, त्यामुळे y स्क्वेअर झाला. आता एरिया तर भेटला आपल्याला, एरिया ऑफ स्क्वेअर 1 आणि स्क्वेअर 2 आपण काढलेला आहे. इथं काय दिलेलं आहे, द सम ऑफ द एरियाज ऑफ 2 स्क्वेअर इज 400 स्क्वेअर मीटर. म्हणजे सम म्हणजे काय, ऍडिशन, ह्या दोन्ही एरियाची ऍडिशन किती आहे, 400 स्क्वेअर मीटर आहे. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 400. हे झालं आपलं इक्वेशन 1. ह्याला आपण इक्वेशन 1 बोलूया. आता इथं आपल्याला ऑलरेडी दिलेलं सम ऑफ द एरियाज म्हणजे ऍडिशन ऑफ एरियाज ऑफ 2 स्क्वेअर. म्हणजे आपले जर एरिया काढलेले, एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर प्लस एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू किती, 400. इथं ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, इज 400. आता पुढचं काय, इज द डिफरन्स बिटवीन देअर पेरिमीटर इज 16 मीटर. आता हे लक्षात घ्या, पेरिमीटर म्हणजेच काय असतं, तर इथं मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. आता हा आपला स्क्वेअर आहे, बरोबर. आता एक साइड जर x असली तर ह्याची लेंथ, आता इथं लिहितो मी ए बी सी डी. ठीक आहे. एडी ची जर लेंथ आपल्याला माहिती असली x, तर AB ची लेंथ पण काय असणार आहे, x, DC ची पण लेंथ काय असणार आहे, x, आणि BC ची पण लेंथ काय असणार आहे, x. म्हणजे ह्याची लेंथ पण x असणार, ह्याची पण लेंथ x असणार, ह्याची पण लेंथ x असणार. का, तर सगळ्या साइड्स कशा आहेत, इक्वल आहेत. स्क्वेअर म्हणजे काय असतो, सगळ्या साइड्स इक्वल असतात. म्हणजे आपल्याला एक साइड जर भेटली तर आपण बाकीच्या साइड काय लिहू शकतो, हाय तशा लिहू शकतो. आपल्याला माहिती एक साइड काय, x आहे, तर बाकीच्या साइड काय असणार आहे,
एक्स एक्स एक्सच असणार आहे. आता पेरिमीटर म्हणजे काय, ह्या सगळ्या साईडची ऍडिशन, म्हणजेच काय ए बी प्लस बी सी प्लस बी सी प्लस ए, म्हणजे ए बी काय झाला एक्स प्लस बी सी काय झाला एक्स प्लस डी सी काय झाला एक्स प्लस ए डी काय झाला एक्स, म्हणजे थोडक्यात काय झालं 1 2 3 4 4 एक्स आहेत म्हणजे 4x झाला. म्हणजे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय असतो 4x असतो, म्हणजे जो पण साइड असेल ती आपण घेतो. मग आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 1 काय होईल 4x होईल, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 2 काय होईल 4y होईल. बरोबर आहे. इथं मी लिहितो पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 1 काय होईल 4x आणि पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 2 काय होईल 4y. आता हे कळलं पेरिमीटर कसं काढायचं ते, म्हणजेच काय हा पण x असणार आहे, हा पण x असणार आहे, हा पण x असणार आहे. आता हे किती 4x झाले म्हणजे 4x झाले. आता स्क्वेअरचं काय असणार आहे, हा पण y असणार आहे, हा पण y असणार आहे, हा पण y असणार आहे, म्हणजे 4y झाले. तेच फक्त आपण इथं लिहिलेलं आहे. आता कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे, if the difference between their perimeters is 16 मीटर. आता डिफरन्स म्हणजे काय मायनस, आता ह्याचा मायनस म्हणजे काय 4x मायनस 4y इक्वल टू किती दिलंय 16 दिलंय. म्हणजे क्वेश्चन मी चेक केलं तर इथे काय भेटेल 4x मायनस 4y इक्वल टू 16. आपण जर बघितलं पूर्ण इक्वेशन मध्ये काय इथं 4x आहे, इथं 4y आहे, 16 आहे, याचा अर्थ काय करू शकतो आपण पूर्ण इक्वेशनला 4 ने डिवाइड करू शकतो. मग आता इथं लिहूया डिवाइड इक्वेशन 2 बाय 4. मग इथं काय होईल 4x upon 4 minus 4y upon 4 is equal to 16 upon 4. आता काय होईल, ह्या 4 ला हा 4 कॅन्सल होईल, इथं काय राहील x मायनस ह्या 4 ला हा 4 कॅन्सल होईल, इथं काय राहील y इक्वल टू 4 1 चा 4 4 4 चा 16, म्हणजे 4 upon 1 म्हणजे इथं काय राहील 4 राहील फक्त. बरोबर आहे. म्हणजे हा काय झाला, समजा हा इक्वेशन 3 झाला. ठीक आहे, हा x मायनस वाय इक्वल टू काय आला 4 आला. आता आपण काय करू शकतो, ह्या मायनस वाय ला तिकडे नेऊ शकतो, तर काय होईल x इज इक्वल टू 4 मायनस वाय होता तिकडे गेल्यानंतर काय होईल प्लस वाय होईल, म्हणजे 4 प्लस वाय होईल, म्हणजे x ची व्हॅल्यू काय होईल 4 प्लस वाय होईल. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन 3. ठीक आहे, x ची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस वाय. आता आपलं जर इक्वेशन 1 बघितलं तर इक्वेशन 1 काय आहे x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 400. इथं आपण x ची व्हॅल्यू टाकू शकतो. मग आता इथं असं लिहू शकतो put x is equal to 4 plus y in equation 1. आता आपलं इक्वेशन 1 काय आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 400 आहे. तर इथं आपण लिहू शकतो 400. बरोबर. आता हे सॉल्व्ह करूया. x च्या जागी काय टाकायचं 4 प्लस y टाकायचं. इथं काय होईल 4 प्लस y चा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 400. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, जर a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता आपल्याला काय भेटेल, इथं काय लिहायचं 4 प्लस y चा स्क्वेअर म्हणजेच काय 4 चा स्क्वेअर प्लस 2 a म्हणजे काय 4 आहे, b म्हणजे काय y आहे, प्लस y चा स्क्वेअर नंतर राहिलेला हा प्लस नंतर y चा स्क्वेअर इज इक्वल टू 400. आता हे सॉल्व्ह करूया. 4 चा स्क्वेअर किती असतो 60 प्लस 2 इंटू 4 किती 8 आणि हा y प्लस आता हा y स्क्वेअर आणि y स्क्वेअर म्हणजे काय होतो 2y स्क्वेअर इज इक्वल टू किती होईल 400. आता जर आपण बघितलं इथं 16 आहे, 16 ला त्या साईडला नेऊया तर काय होईल -16 होईल. इथे काय होईल 8y प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 400 मायनस 16. आता इथं परत काय होईल 8y प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 400 मायनस 16 किती येतं 384 येईल. बरोबर आहे. आता जर तुम्ही पूर्ण टर्म बघितली तर ही कशी आहे की हा पण इव्हन नंबर आहे, हा पण इव्हन आहे, हा पण इव्हन आहे, तर आपण 2 ने डिवाइड करू शकतो. ह्याला आपण करूया डिवाइड. आता ह्याला इक्वेशन किती वर बोलूया, आपल्याकडे किती इक्वेशन झाली 3 इक्वेशन झाले, त्याला इक्वेशन 4 बोलूया आणि याला काय करूया आता
आता तर हे इक्वेशन बघितलं 8y + 2y² = 384. तर हा काय आहे, प्रत्येकात इवन नंबर आहे. मग ह्या प्रत्येक इक्वेशनला आपण काय करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो. तर असं लिहूया, डिवाइड इक्वेशन बाय 2, म्हणजे अबव इक्वेशन म्हणूया, अबव इक्वेशन बाय 2. मग इथं काय होईल, 8y/2 + 2y² 2 = 384/2. आता आपण डिव्हिजन कसं करतो, डिवाइड करताना दोन्ही साईडला डिवाइड करतो. आता इथं काय 8/2 आहे, 8/2 तर कसं येईल, तुमच्या टेबलमध्ये 2 1 चा 2, 2 4 चा 8, म्हणजे आपला आन्सर येते 4/1 म्हणजे 4. इथं काय येईल, 4y येईल प्लस, आता हा 2 हा 2 कॅन्सल झाला तर इथं काय येईल, फक्त y² येईल. बरोबर आहे, म्हणजे 4y + y² असं आपल्याला इथे एक भेटेल. 4y + y² = आता इथं काय 2 384/2 आहे. तर 384/2 आता डिव्हिजन करायचे. 2 1 चा 2, परत 2 1 चा 2, आता इथे तर 3 होता, 3 - 2 केला 1 राहतो, इथे 1 कॅरी होईल, 18 येईल. 2 9 चा 18, बरोबर आहे. आता इथे 4 आहे, 2 2 चा 4, म्हणजे 192 येईल. इथं काय येईल, 192. आपण डिव्हिजन केल्यानंतर 192 येतं. आता हे थोडं लिहूया, y² आधी येतो प्लस 4y येतो = 192. आता 192, आता आपल्याकडे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, x² + 4y - 122 = 0. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग आता आपल्याला कशाने सोडवायचं आहे, आपण कुठल्याही मेथडने सोडवू शकतो. आपल्याला काय हवं आहे, असे दोन नंबर पाहिजेत की त्यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे, 192 आलं पाहिजे. कारण की 192 आणि इथं 1 आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 192 येतं. हा पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन काय, जर आपण ऍडिशन केलं तर किती आलं पाहिजे, 4 आलं पाहिजे. साईनकडे लक्ष देऊ नका, किंवा p - 2 केल्यानंतर 4 आलं पाहिजे. ह्या दोन कंडिशन आहेत, हे आपले काय झाले पाहिजे, सॅटिस्फाय झाले पाहिजे. आता त्यासाठी आता जर हा कॉन्स्टंट बघितला तर हा कसा आहे, 192 आहे. हा 100 पेक्षा मोठा आहे. आपण डिव्हिजिबिलिटी रूल कधी वापरतो, जेव्हा 100 किंवा त्यापेक्षा कमी जर कॉन्स्टंट असेल तर, का, कारण की ते गणित सोडवायला आपल्याला सोपं जातं. आता इथं 192 आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, 300 पेक्षा कमी जर इथं कॉन्स्टंट असेल तर आपण काय, कोणती मेथड वापरू शकतो, इथं आपण सिंपल प्राइम फॅक्टरायझेशन मेथड वापरू शकतो. आणि थर्ड मेथड कुठे, युजिंग फॉर्म्युला. तुम्हाला जी कम्फर्टेबल मेथड वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण अशा केसमध्ये सिंपल काय करू शकतो, प्राइम फॅक्टरायझेशन हे सॉल्व्ह होऊ शकतं. आता प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे फॅक्टर प्राइम म्हणजे कोणते नंबर, 2 3 5 7 हे काय झाले, प्राइम झाले. ह्या नंबरने आपण काय करायचं, 192 ला डिवाइड करायचं आणि ह्या जे फॅक्टर्स पाहायचे ते कसे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आपला नंबर काय आहे, 192 आहे. पहिला प्राइम नंबर काय, 2. आता 2 ह्या नंबरला आपण डिवाइड करू शकतो, कारण की हा नंबर कसा आहे, एंड कशाने होतो, इव्हन नंबरने. एखादा नंबर जर इव्हन नंबरने एंड होत असेल, म्हणजे 0 2 4 6 8, तर आपण त्याला काय म्हणतो, प्राइम म्हणतो. सॉरी, त्याला काय म्हणतो, त्या नंबरला आपण 2 नी काय करू शकतो, 2 नी काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. त्यामुळे 192 ला आपण 2 नी डिवाइड करू शकतो. ते आधी करून घेऊया. 2 इथं लिहितो, 2 9 चा 18, इथं तर 19 आहे, मग राहते किती, 1, आणि इथं काय होईल, 12 होईल. मग 2 6 चा 12, हे झालं पहिला. आता पुढचा नंबर कोणता आहे, 96. 96 ला 2 नी डिवाइड करू शकतो, कारण की 6 हा इव्हन नंबर आहे. तर 2 4 चा 8, आणि कॅरी राहिला 1 1 आणि 6 म्हणजे 16. 2 8 चा 16, इथं आला 48. आता परत तसंच 48 पण कसा इव्हन नंबर आहे, त्यामुळे 2 नी डिवाइड करू शकतो. 2 चा 4, आणि 2 4 चा 8, म्हणजे इथं काय येईल, 24 येईल. आता 24 पण हा इव्हन नंबर आहे का, 4 हा कसा इव्हन आहे, बरोबर आहे. त्यामुळे हा पूर्ण नंबर 2 नी डिवाइड करू शकतो. मग इथं काय होईल, 2 1 चा 2, 2 चा 4. आता इथं आला 12, 12 पण इव्हन नंबर आहे. 2 6 चा किती होतो, 12 होतो. आता पुढे बघूया. आता 2 3 चा 6, बरोबर आहे. 2 3 चा 6, आता इथं तर 3 आहे, मग हा काय 2 च्या नंबर, हा इव्हन नंबर नाही, हा ऑड नंबर आहे, त्यामुळे 2 नी डिवाइड होऊ नाही शकणार. मग 2 झाल्यानंतर त्याचा पुढचा प्राइम नंबर कोणता आहे, 3. मग काय करायचं, 3 ने आपण काय करायचं, हा नंबरला डिवाइड करायचा प्रयत्न करायचा. 3 1 जा 3, आता 1 आले की थांबायचं. आता एवढे सगळे झाले, आपले काय झाले, फॅक्टर झाले, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, ग्रुप करायचे असतात, 2 ग्रुप करायचे असतात. तर ते 2 ग्रुप करण्याआधी आपण पहिल्यांदा काय काढूया, अँकर पॉईंट काढूया. अँकर पॉईंट काढला तर चालतो, नाही काढला तर चालतो, पण आपल्याला कसं आहे, अँकर पॉईंट काढल्यानंतर आपण ग्रुप इझिली करू शकतो. जर नाही काढला तर काय होतं, प्रॉब्लेम होतो, आपल्याला प्रत्येक कॉम्बिनेशन ग्रुपचं ट्राय करावं लागतं. ठीक आहे. आता अँकर पॉईंट कसा काढायचा, तर काय बघायचं, आपला नंबर काय आहे, कॉन्स्टंट 192. तर 192 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे तो बघायचा. आता 11 चा स्क्वेअर किती आहे, 121. 12 चा स्क्वेअर किती आहे, 144. 13 चा स्क्वेअर किती आहे, 169, बरोबर. आणि 14 चा स्क्वेअर किती आहे, 196. आता आपला नंबर 192 कुठे येतो, तर 169 आणि 196 दोघांच्या मध्ये येईल, बरोबर. आता 192 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे, 169. आता 169 कशाचा स्क्वेअर आहे, 13 चा. मग आपला अँकर पॉईंट काय झाला, 13 झाला. ठीक आहे. मग असा ग्रुप करायचा, पहिला ग्रुप असा करायचा की तो 13 च्या जवळपास येईल. आता तुम्ही काय सांगतो हे बघा. आता इथं मी पहिला ग्रुप तयार करतो, 3 2 जा 6, 6 2 जा 12. आता इथं काय आलं, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं 12 येतं, हा झाला ग्रुप 1 माझा. आता मी 12 वरच का थांबलो, 12 टू 24 का नाही घेतला, कारण की माझा अँकर पॉईंट काय आहे, 13. म्हणजे माझं पहिलं आन्सर काय असेल, 13 च्या आसपासच असेल. त्यामुळे मी इथं एवढाच ग्रुप घेतला. आणि म्हणजे बाकीचे राहिले त्यांचा एक दुसरा ग्रुप घेतला, 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16. हा झाला माझा दुसरा ग्रुप, बरोबर. हा पहिला ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप झाला. तर ह्यांचं काय येतं, 3 टू जा 4, 4 टू जा 3 टू जा 6, 6 टू जा किती, 12 येतं, बरोबर. आणि इथं काय करायचं, 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16, म्हणजे यांचा येतं 16. म्हणजे माझे हे दोन फॅक्टर झाले. आता हे टेस्ट करूया आपण. आपले काय येतं, 12 आणि 16 येतं. आता समजा मोठा नंबर 16 आहे, तर मी आधी लिहितो तो 16 येतं आणि 12 येतं. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 192 येतं, काय येतं, ओके. ह्या दोघांचं ऍडिशन 4 येतं का, तर नाही येत. ह्याचं किती येतं, 28 येतं, बरोबर. पण ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन 4 येतं का, तर येतं. म्हणजे काय, ह्या दोघांनी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन आपल्या काय होतात, सॅटिस्फाय होतात. त्यामुळे 16 आणि 12 काय झाला, 16 आणि 12 ही झाली माझे फॅक्टर झाले. आता मग ते आपण त्याचा वापर करून आपण काय करूया, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे.
आता आपल्याला माहिती आहे की पी किती भेटला 16 आणि क्यू किती भेटला 12. तर आपण हे कसं करायचं सॉल्व? इथं y आहे, y दिलाय बरोबर आहे, त्यामुळे इथं लिहिता y आणि जो मोठा नंबर आहे तो लिहिता 16, परत लिहिता y, छोटा नंबर आहे तो 12 लिहिता इक्वल टू 0. ठीक आहे, एवढं समजलं. मग आता बघायचं की कॉन्स्टंटची साइन कुठली आहे? मायनस. कॉन्स्टंटची साइन कुठली आहे? मायनस. त्यामुळे आपल्या आन्सरला प्लस मायनस साइन येईल, हे लक्षात ठेवा. इथं मायनस असलं तर आपल्या आन्सरला प्लस मायनस साइन येते. तर कोणाला प्लस द्यायचा, कोणाला मायनस द्यायचा, हे कसं ठरवायचं? तर मिडल टर्म बघायची. मिडल टर्म कुठली आहे? 4y. आणि 4y चा साइन कोणता आहे? प्लस. जर मिडल टर्मचं साइन प्लस असलं तर मोठ्या नंबरला प्लस साइन द्यायची. जर मिडल टर्मची साइन मायनस असली तर मोठ्या नंबरला मायनस साइन द्यायची. एवढं सिंपल आहे. आता मिडल टर्म आहे काय? 4y, त्याची साइन कुठली आहे? प्लस. त्यामुळे मोठ्या नंबर या दोघातला कोण आहे? 16, 12 पैकी 16. त्यामुळे ह्याला प्लस द्यायची आणि राहिलेल्याला मायनस द्यायची. म्हणजे झालं आपलं सिंपल फॅक्टर झाले. आता हे सॉल्व करूया. आपल्याला सिंपल काय करायचं? ह्याला सॉल्व करायचं म्हणजे ह्याला इक्वल टू 0 करायचं. म्हणजे काय होईल? y प्लस 16 इज इक्वल टू 0 और y मायनस 12 इज इक्वल टू 0 होऊन जाईल. आता हे पूर्ण परत सॉल्व केलं तर y इक्वल टू मायनस 16 होईल, कारण की प्लस 16 ला उजव्या साईडला नेलं इक्वल टू तर मायनस होतं, किंवा y मायनस 12 तिकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस 12 होईल. आता आपला y काय आहे? जर वर चेक केला तर y ही साइड आहे बरोबर आहे. आता इथं जर बघितलं आपण काय दिलं? x बी द साइड ऑफ स्क्वेअर 1 आणि y बी द साइड ऑफ स्क्वेअर 2, म्हणजे ही साइड आहे बरोबर. ही साइड म्हणजे काय? y. y कसा असतो? साइड ऑफ द स्क्वेअर इज नेव्हर निगेटिव्ह, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय? स्क्वेअरची साइड निगेटिव्ह नसते कधी पण. आणि इथं काय आपल्याला निगेटिव्ह आलेला आन्सर, म्हणजे आपण काय म्हणू शकतो? y इज इक्वल टू मायनस 16 इज अनएक्सेप्टेबल. मग आपण इथं काय घेणार आपण? y इज इक्वल टू मायनस 16 इज अनएक्सेप्टेबल, कारण की निगेटिव्ह साइड ऑफ द स्क्वेअर इज नेव्हर निगेटिव्ह. हे तर लिहिलं आपण. आता मग आपला आन्सर काय आला? y ची किंमत काय आली? 12 आली. म्हणजे आपल्याला एक आन्सर भेटले. आता आपल्याला x ची किंमत काढायची. x म्हणजे काय? जर इथं जर तुम्ही चेक केलं, आपल्याला काय काढायचं तर y बी द साइड ऑफ द स्क्वेअर 2, म्हणजे स्क्वेअर 2 ची तर आपल्याला साइड भेटली. आता x काढायचा आहे, x बी द साइड ऑफ स्क्वेअर 1 ची साइड काढायची आहे, आणि की आपल्याला इथं काय विचारलंय? फाइंड द साइड्स ऑफ 2 स्क्वेअरच्या साइड काढायच्यात आपल्याला. आता शिवाय भेटल्या तर x कशी काढणार? सिंपल. इथं जर बघितलं आपला थर्ड फॉर्म्युला, इथं थर्ड इक्वेशन काय होतं? x इज इक्वल टू 4 प्लस y. तर हा फॉर्म्युला वापरून आपण काय करूया? x काढूया. आता इथं लिहितो मी x इज इक्वल टू 4 प्लस y. आता ह्यामध्ये काय करणार आपण? पुट y इज इक्वल टू 12. आता इथे 12 टाकल्यानंतर काय होईल? x इज इक्वल टू 4 प्लस 12, म्हणजे इथं काय होईल? x इज इक्वल टू 4 प्लस 12 म्हणजे 16 बरोबर. x ची व्हॅल्यू किती आली? 16. y ची व्हॅल्यू किती आली? 12. त्यामुळे आपण कसं लिहू शकतो? वर्ड्स मध्ये साइड ऑफ स्क्वेअर 1 इज 16 सेंटीमीटर. साइड कशी असते? सेंटीमीटर मध्ये असते, त्यामुळे cm लिहिलेलं आहे. आणि साइड ऑफ स्क्वेअर 2 इज किती आहे? 2 म्हणजे y म्हणजे 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. हे झालं आपलं आन्सर. कोणतं? हे झालं आपलं आन्सर मार्च 2020च्या क्वेश्चनचं. आय होप तुम्हाला समजलं. मार्च 2025 चा क्वेश्चन आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? 2 taps together can fill a tank completely in 3 1/13 minutes. The smaller tap takes 3 minutes more than the bigger tap to fill the tank. How much time does each tap take to fill the tank completely? म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? टँक दिलेला आहे आणि दोन टॅप्स दिलेले आहेत, दोन दिलेले आहेत. बिग टॅप दिलेला आहे, बिगर टॅप दिलेला आहे, स्मॉलर टॅप दिलेला आहे. हे दोन्ही टॅप काय करतात? आपला हा वॉटर टँकर पाण्याने फुल करतात. ठीक आहे. आता पहिली कंडिशन काय दिलेली आहे? टू टॅप्स टुगेदर कॅन फिल ए टँक कम्प्लिटली इन 3 1/13 मिनिट्स. ह्या शब्दाचा अर्थ काय आहे की हा पूर्ण टँक भरण्यासाठी या दोन्ही टॅप्सला किती वेळ लागतो? 3 1/13 मिनिट्स लागतो. हे समजलं. आता जेव्हा बिग टॅप आणि स्मॉलर टॅप चालू असतो त्यावेळेस हा पूर्ण टँक किती वेळामध्ये भरेल? 3 1/13 मिनिट्स मध्ये भरेल. ही आपल्याला पहिली कंडिशन आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला दुसरी कंडिशन काय दिलेली आहे? द स्मॉलर टॅप टेक्स 3 मिनिट्स मोर दॅन द बिगर टॅप टू फिल द टँक. म्हणजे काय? जर समजा बिगर टॅप म्हणजे मोठ्या टॅपला 5 मिनिटं लागत असतील पूर्ण टँक भरण्यासाठी, तर स्मॉलर टॅपला किती लागतील? 5 + 3 म्हणजे 8 मिनिट्स लागतील. ठीक आहे. ही कंडिशन इथे दिलेली आहे, म्हणजे स्मॉलर टॅपला किती वेळ लागेल तो दिलेला आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? हाऊ मच टाइम डज ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. म्हणजे आपल्याला सेपरेट काय काढायचं आहे की बिग टॅपला पूर्ण टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल आणि स्मॉलर टॅपला पूर्ण टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आज जर पण आपल्याला इथं स्मॉलर टॅपची कंडिशन दिलेली आहे पण बिगर टॅपची कंडिशन दिलेली आहे का? नाही. मग जी कंडिशन नाही दिली तर काय घ्यायचं? एक्स व्हेरिएबल घ्यायचा. मग तो लिहिताना कसं लिहायचा? पहिल्या पॉइंट मध्ये इथं लिहितो टू फिल द टँक, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? टँकला वॉटरनी भरायचं आहे. टू फिल द टँक. आता इथं आपण काय करणार आहे? स्मॉलर टॅप बिगर टॅप साठी आपण बघायचं आहे. आता आपल्याला माहित नाहीये बिगर टॅपला किती वेळ लागेल हा पूर्ण टँक भरण्यासाठी, तर तिथं आपण काय घेऊ शकतो? एक्स. बरोबर आहे. आणि एक्स कशात असणार आहे? मिनिट्स मध्ये असणार आहे. तर इथं लिहिताना आपण कसं लिहिणार आहे? बिगर टॅप इज इक्वल टू एक्स मिनिट्स. म्हणजे इथं काय लिहिलेलं आहे? तर हा जो मोठा टॅप आहे, बिगर टॅप आहे, त्याला हा पूर्ण टँक भरण्यासाठी किती टाइम लागतोय? एक्स मिनिट्स लागतात. आता आपल्याला मिनिट्स माहित नाही किती मिनिट्स, त्यामुळे आपण काय लिहिलं? एक्स मिनिट्स लिहिलं. ठीक आहे. आता स्मॉलर टॅपला किती मिनिट लागतील? स्मॉलर टॅप
आता हा स्मॉलर टॅबला हा पूर्ण टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल, तर इथं कंडिशन काय दिलेली आहे, स्मॉलर टॅब टेक्स 3 मिनिट्स मोर दॅन द बिगर टॅब. म्हणजे बिगर टॅबला x लागले तर स्मॉलर टॅबला काय लागतील, x+3, म्हणजे 3 मिनिटं जास्त लागतील कशापेक्षा, बिगर टॅब पेक्षा. मग ही स्मॉलर टॅबची कंडिशन झाली. आता पहिली कंडिशन काय सांगते, बिगर टॅब स्मॉल टँक बंद आहे आणि मोठा नळ चालू असेल तर टँक भरायला किती वेळ लागतो ते सांगते. दुसरी कंडिशन काय सांगते, आता मोठा टॅब बंद आहे आणि स्मॉल टॅब चालू आहे, तर स्मॉल टॅबला पूर्ण टँक भरायला किती वेळ लागेल ते सांगते. आणि आता थर्ड कंडिशन आपल्याला काय लिहायची आहे, की दोन्ही टॅब जर चालू असतील तर किती वेळ लागेल पूर्ण टँक भरायला. तर फॉर 2 टॅब किती किती वेळ लागेल पूर्ण टँक भरायला, ते इथे आपल्याला दिलेलं आहे, 3 1/13 मिनिट्स लागतील. बरोबर, आपल्याला इथं काय दिलंय, 3 1/13 मिनिट्स. आता आपण काय केलं, आपण आता 3 कंडिशन बघितल्या, कंडिशन 1, कंडिशन 2 आणि कंडिशन 3 बघितलं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, पुढचं काय चेक करायचंय, तर आपल्याला सिंपल चेक करायचंय की मोठा टॅब आहे म्हणजे बिगर टॅब आहे, हा एका मिनिटात टँक मध्ये किती पाणी भरेल ते पहिल्यांदा चेक करायचं. मग दुसऱ्यांदा काय चेक करायचं, स्मॉलर टॅब एका मिनिटात टँक मध्ये किती पाणी भरेल ते चेक करायचं. आणि तिसऱ्यांदा काय चेक करायचं, दोन्ही टॅब चालू असतील तर हे दोन्ही टॅब एका मिनिटात टँक मध्ये किती पाणी भरणार आहेत हे आपल्याला चेक करायचंय. आता हे आपण कसं चेक करणार आहे, तर एका मिनिटासाठी आपल्याला चेक करायचंय की प्रत्येक टॅब किती पाणी भरेल, तर काय लिहायचं, फॉर 1 मिनिट. आता हे का करतोय, तर आपल्याला x ची व्हॅल्यू भेटावी म्हणून करतो. एका मिनिटात काय काढायचं, तर आपल्याला फॉर 1 मिनिट लिहिलं ना, एका मिनिटात का लिहितो, तर कारण की आपल्याला आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची त्यामुळे लिहायचंय. आता फॉर्म्युला कसा असतो, तर वर्क डन अपॉन टाइम टेकन हा फॉर्म्युला असतो. आता वर्क डन म्हणजेच काय, तर वर्क डन म्हणजे आता हे आपण बघूया हा कसा यूज करतात ते. आता समजा छोटा नळ बंद आहे आणि मोठा नळ चालू आहे आणि एका मिनिटात मोठ्या नळाने केवढं पाणी भरलेलं आहे, तर हा येलो कलरचा आहे, एवढा पार्ट काय केलेला आहे, मोठ्या टॅबने पाणी भरलेलं आहे. बरोबर आहे. आता मोठ्या टॅबला 1 मिनिट लागला एवढं पाणी भरण्यासाठी. ठीक आहे, आता पूर्ण टँक भरण्यासाठी मोठ्या टॅबला किती वेळ लागतो, पूर्ण टँक भरण्यासाठी x. आता हा आपण ही पहिली कंडिशन लिहिली आहे, टू फिल द टँक बिगर टॅब टेक्स x मिनिट्स. बरोबर आहे, पूर्ण टँक भरण्यासाठी x मिनिट्स लागतात आणि एका मिनिटात त्यांनी एवढं पाणी भरलेलं आहे. मग इथं हा फॉर्म्युला काय सांगतो, वर्क डन आपण टाइम टेकन. म्हणजेच काय, वर्क डन म्हणजे काय, बिगर टॅबने 1 मिनिटात एवढं पाणी भरलं. बरोबर आहे, म्हणजे एवढं काम केलं, म्हणजे ते किती मिनिटात केलंय, एका मिनिटात केलंय, म्हणून 1 लिहायचं अपॉन. आणि टोटल टाइम भरण्यासाठी त्याला किती वेळ लागतो, x. म्हणजे टाइम टेकन म्हणजे काय, टोटल टाइम असतो, हा x झाला. हा कशाचा झाला, आपला बिगर टॅबचा झाला. आता पुढचं बघूया, पुढचं काय, आता समजा बिगर टॅब बंद आहे आणि स्मॉलर टॅब चालू आहे, तर स्मॉलर टॅबला एका मिनिटात किती पाणी भरलं, तर हा जो पर्पल कलरचा सेक्शन आहे एवढं पाणी काय भरलं, स्मॉलर टॅबने भरलं एका मिनिटात. बरोबर, आणि हा टोटल टँक पूर्ण टँक भरण्यासाठी स्मॉल टॅबला किती वेळ लागतो, तर x+3. आपल्याला माहिती आहे x+3 वेळ एवढा टाइम लागतो पूर्ण टँक भरण्यासाठी, कुणाला, स्मॉलर टँकला. तर मग आपण ह्याला कसं लिहू शकतो, एका मिनिटात त्यांनी एवढं काम केलंय, मग इथं काय लिहिणार, 1 आपण. आणि पूर्ण टँक भरण्यासाठी त्याला किती वेळ लागतो, x+3. आता कसं आहे, इथं जर तुम्ही बघितलं, हा पिवळा कलरचा म्हणजेच काय, हा येलो कलर म्हणजे काय, मोठ्या टॅबने भरलेलं पाणी. आणि स्मॉल ब्लू म्हणजे पर्पल कलर म्हणजे काय, हा स्मॉल टॅबने भरलेलं पाणी. हे कसं आहे, आपण ऍडिशन करतो, म्हणजे हे एकत्र आहे ना, टँक मध्ये आपण काय वेगवेगळं नाही करत, काही एकत्र असल्यामुळे आपण काय करतो, ऍड करतो. बरोबर, त्यामुळे ऍडिशन केली. आता थर्ड कंडिशन आपली काय होती, थर्ड कंडिशन होती की आता दोन्ही टॅब चालू आहेत. बरोबर, दोन्ही टॅब चालू आहेत आणि दोन्ही टॅब चालू असल्यामुळे दोन्ही टॅबने एका मिनिटात किती पाणी भरलं, तर एवढं भरलं. बरोबर, एवढा सेक्शन काय झाला, एका मिनिटात ह्या दोन्ही टॅबने पाणी भरलेलं आहे. आता वर्क डन म्हणजे काय, एका मिनिटात एवढं वर्क त्यांनी काम केलेलं आहे. आता दोन्ही टॅबला पूर्ण टँक भरण्यासाठी किती वेळ लागतो, किती टाइम लागतो, 3 1/13 मिनिट्स लागतात. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, 3 1/13. तर हे काय झालं, आपलं इक्वेशन झालं. हे आता आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा ही जी फ्रॅक्शन आहे, ही आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, ही आपण आधी सॉल्व्ह करून घेऊया. इथं काय, 3 1/13 आहे, ह्याला आपण कसं लिहू शकतो, 3 + 1/13 लिहू शकतो. बरोबर आहे, मग 3 ने 13 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय, तर 39 + 1/13, म्हणजे थोडक्यात काय, 40/13 येईल. मग इथं आन्सर काय इथे लिहूया, इथं काय लिहूया,
1 upon x plus 1 upon x plus 3 is equal to 1 upon 40 by 30. ठीक आहे, 13 सॉरी. आता आपल्याला काय करायचं आहे, तिथं पण हे पण अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आपल्याला एक फॉर्म्युला आहे, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन ए अपॉन बी जर असेल तर आपण बी अपॉन ए लिहू शकतो. हा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला वापरून इथं आपण काय लिहू शकतो, हे कन्वर्ट करू शकतो. मग काय होईल, 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 3 इज इक्वल टू 13 अपॉन 40. म्हणजे 13 काय होईल, न्यूमरेटरला जाईल, 40 काय डिनोमिनेटरला जाईल, ह्या फॉर्म्युला. ठीक आहे. आता हे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ह्या दोघांमध्ये काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. एक्स प्लस 3 ने इथं मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, एक्स प्लस 3 ब्रॅकेट प्लस एक्स ने इथं मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, एक्स अपॉन, तर एक्स ने खाली आपल्याला काय करायचं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, काय होईल, एक्स एक्स प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 13 अपॉन 40. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करूया. वरती काय आहे, एक्स प्लस 3 प्लस एक्स आहे आणि खालचं सॉल्व्ह करूया. एक्स इंटू एक्स काय होईल, एक्स स्क्वेअर होईल प्लस एक्स इंटू 3 काय होईल, 3x होईल इक्वल टू इथं काय होईल, 13 अपॉन 40. बरोबर आहे. आता आपण हे सॉल्व्ह करूया. आता इथं 1x आहे प्लस इथं 1x आहे म्हणजे काय होईल, 2x प्लस 3 होईल. इथं काय होईल, 2x प्लस 3 आणि इथं काय होईल, x स्क्वेअर प्लस 3x हे आहे कसं राहील, x स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू 13 अपॉन 40. आता आपण काय करू शकतो, इथं जर बघितलं, ह्या दोन व्हॅल्यू जर बघितल्या त्या कशा आहेत, डिव्हिजन मध्ये आहे. तर आपण काय करू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस 3x ला उजव्या साईडला नेलं तर काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. मग इथं कसं लिहिणार आपण, 2x प्लस 3 इज इक्वल टू 13 अपॉन 40 इंटू ब्रॅकेटमध्ये काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 3x. आता पुढे आपण काय करू शकतो, हा 13 ने आत मल्टिप्लाय करू शकतो. मग इथं काय होईल, 2x प्लस 3 इज इक्वल टू 13 ने आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 13x स्क्वेअर प्लस 13 टू द 36 33 चा 39x अपॉन काय येईल, 40. बरोबर. आता मग इथं कसं आहे, हे फ्रॅक्शन आहे, तर 40 ला जर आपण लेफ्ट हँड साइडला नेल्यावर काय होईल, हा मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. मग इथं काय होईल, 2x प्लस 3 इंटू किती, 40 इज इक्वल टू 13x स्क्वेअर प्लस 39x. बरोबर आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 80x. 40 इंटू 2 म्हणजे 80x होईल प्लस 40 इंटू 3 म्हणजे काय येईल, 120 होईल इक्वल टू इथं काय येईल, 13x स्क्वेअर प्लस 39x. आता आपण काय करू शकतो, हा प्लस 80x आणि प्लस 120 त्या साईडला नेल्यावर काय होईल, मायनस होईल. मग इथं काय राहील, झिरोच राहील. इथं राहील 13x स्क्वेअर प्लस 39x मायनस 80x मायनस 120. आता हे सॉल्व्ह करूया. इथं राहील 0, हा 13x स्क्वेअर आहे तसाच प्लस 39x मायनस 80x म्हणजे किती होईल, मायनस 41x मायनस 120. बरोबर आहे. आता हे थोडंसं रिअरेंज घेऊया. 13x स्क्वेअर मायनस 41x मायनस 120 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, 13x स्क्वेअर मायनस 41x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता आपल्याला ह्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण पहिली स्टेप काय करतो, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय 13, तर सगळ्या इक्वेशनला 13 ने डिवाइड करून बघतो की हे इक्वेशन सिम्प्लिफाय होईल का नाहीये. तर 13 ने जर डिवाइड केलं तर हे इक्वेशन सिम्प्लिफाय होणार नाही का, तर तुम्ही आपण करून दाखवतो मी तुम्हाला. 13 ने पहिल्या टर्मला डिवाइड केलं, परत दुसऱ्या टर्मला डिवाइड केला, प्लस आपण ह्या कॉन्स्टंटला पण डिवाइड केला आणि इक्वल टू 0 ला डिवाइड केलं तर 0 येतं. तर पहिली टर्म तर बरोबर कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला इथे एक्स स्क्वेअर राहील. पण इथं जर बघितलं आणि इथं जर बघितलं तर इथं डिव्हिजन करणं थोडं कॅन्सलेशन करणं अवघड जाईल, कारण खाली प्राईम नंबर आहे. प्लस जर आपण ह्याला कन्वर्ट केलं तर हा डेसिमल मध्ये आन्सर येईल, किंवा असं ठेवलं तर फ्रॅक्शन मध्ये येईल आणि ह्याचे स्क्वेअर फॅक्टर्स पाडणं थोडंसं आपल्याला अवघड जाईल. त्यामुळे ह्याला 13 ने डिवाइड करू शकत नाही आपण. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचे दोन फॅक्टर्स पाडायचे. तर आपल्याला कंडिशन काय आहे, असे दोन नंबर बघायचे पी एन क्यू, त्यांची मल्टिप्लिकेशन 1560 आहे. आता 1560 का, तर 13 इंटू 120 केलं तर किती येतं, 1560 होतं. प्लस अजून दुसरी कंडिशन काय आहे, जर पी एन क्यू असे दोन नंबर बघायचे, त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, मिडल टर्म म्हणजे 41 आली पाहिजे, किंवा सबस्ट्रॅक्शन 41 आली पाहिजे. ह्या दोन कंडिशन आपल्या फुलफिल झाल्या तरच आपण काय करू शकतो, ते फॅक्टर्स भेटू शकतात आपल्याला. तर आपण पहिली मेथड कुठली असते, पहिली मेथड असते डिव्हिजिबिलिटी रूलची. त्या डिव्हिजिबिलिटी रूल आपण कधी वापरायच्या, की ज्या वेळेस जर कॉन्स्टंट, आता हा पी इंटू क्यू आपल्याला किती पाहिजे, 1560 पाहिजे. जर आपला कॉन्स्टंट किंवा पी इंटू क्यू किती असेल, 100 किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर त्यावेळेस डिव्हिजिबिलिटी रूलने आपण खूप सोप्या पद्धतीने फॅक्टर्स पाडू शकतो. हा नंबर मोठा आहे त्यामुळे ते वापरू नाही शकत आपण.
आता दुसरं मेथड कोणते आहे, प्राईम फॅक्टरायझेशन. प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये प्रॉब्लेम काय होईल, हा नंबर मोठा असल्यामुळे भरपूर फॅक्टर भेटतील आणि ग्रुप करणं आपल्याला अवघड जाईल. बरोबर आहे. आपण काय करतो प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये, ग्रुपिंग करतो नंबरचं, फॅक्टर्सचं काय करतो, ग्रुपिंग करतो आणि सॉल्व्ह करतो. तर ते असं त्याचं ग्रुप करणं अवघड जाईल. मग तिसरी मेथड कोणती, युझिंग फॉर्म्युला. शेवटची मेथड कुठली असली, फॉर्म्युलाची. मग आपण काय करू शकतो, हे सिम्पली आपण काय करू शकतो, कशाने सॉल्व्ह करू शकतो, युझिंग फॉर्म्युलाने सॉल्व्ह करू शकतो. मग त्यांनी सॉल्व्ह करूया. आता ए ची व्हॅल्यू काय घ्यायची, 30. म्हणजे हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ह्याचं कशावर कम्पेअर करायचं, स्टँडर्ड फॉर्मवर, जनरिक फॉर्मवर कम्पेअर करायचं आणि एबीसीच्या व्हॅल्यू लिहून घ्यायचा. आता ए ची व्हॅल्यू काय येईल, एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट काय 30, ए ची व्हॅल्यू आली. बी ची व्हॅल्यू काय येईल, एक्सचं कोएफिशियंट काय -41, इथं लिहिला -41. आणि सी म्हणजे काय आपला कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट काय इथं -120, तो -120 लिहिला. हे तर काय आलं, एबीसी कसं आलं ते समजलं. आणि आपला आता फॉर्म्युला काय आहे, एक्स इज इक्वल टू, परत लिहितो, आपला फॉर्म्युला आपल्याला काय लिहायचा आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे जेणेकरून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. एक्स इज इक्वल टू -बी प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a. आता काय करायचं, ह्या ज्या एबीसीच्या व्हॅल्यू आहेत ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या. ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर काय होईल, मायनस आणि बी ची व्हॅल्यू काय -41, ती लिहिली, -41 लिहिली, प्लस मायनस लिहिलं, स्क्वेअर रूट मध्ये -41 चा स्क्वेअर -4, ए म्हणजे काय 30, सी म्हणजे काय -120 हे लिहिलं. आणि 2 हे पूर्ण ह्याला अंडरलाईन आहे, 2 इंटू ए म्हणजे काय, ए म्हणजे 30. आता हे सॉल्व्ह करूया आपण. आता इथं बघितलं मायनस मायनस काय होतं, प्लस होतं, म्हणून इथं 41 येईल, प्लस मायनस. आता हे जर इक्वेशन बघितलं, 41 चा स्क्वेअर आहे, तर 41 चा स्क्वेअर आपण कसा काढणार, 41 आणि 41 असं लिहायचं. सिंपल ट्रिक वापरायची, 1 इंटू 1 केल्यानंतर 1 येतं. आता मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 4चं 1 वर मल्टिप्लिकेशन केल्यावर 4 येतं, प्लस 4चं मल्टिप्लिकेशन 1 केल्यानंतर 4 येईल, म्हणजे 4 प्लस 4 8. आणि 4 इंटू 4 परत काय करायचं, 4 इंटू 4 करायचं, किती येतं 16, 1681 येईल. मग इथं काय लिहिणार, 1681 लिहिणार आपण. बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलं, 41 चा स्क्वेअर केला. आता ही मायनस साईन आहे, कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. मग हे आपलं जे आन्सर आलं 41 चा स्क्वेअर, तर हा कसा आला, पॉझिटिव्ह आला. हे लक्षात ठेवा. आता इथं मायनसची साईन आहे, इथं मायनसची साईन आहे 120 ला, ती मिळून काय होईल, प्लस होईल. आता 4 इंटू 13 केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, 52 भेटतं. त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला कशावर करायचं, 120 वर करायचं आहे. आपण काय येईल, 26 येईल. आता ते करूया, आपण काय करूया, 52 इंटू 120 करूया. तर आधी 52 इंटू 12 करूया, जे पण आन्सर येईल त्याला 0 ऍड करायचं. आता तेच 2 टू चा 4, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 5 टू चा किती 10, प्लस 2 इंटू 1 म्हणजे 2, किती आलं 12 आलं. बरोबर आहे. 2 इथे लिहिला, वर काय आला 1, काय आला कॅरी झाला आपला. आता 5 इंटू 1 किती येतो 5, प्लस 1 म्हणजे 6, 6 टू 4 0, 6 टू 4 आला. आता जो आपला 0 होता 120 चा घेतला, तो इथे फक्त ऍड करायचा. मग आपला आन्सर काय येईल, 6 टू 4 0 येईल. 52 इंटू 120 किती आलं, 6 टू 4 0. आता ते आपण इथं लिहूया, इथं काय येईल 41 प्लस मायनस रूट मध्ये 1681 प्लस 6240 अपॉन 26. आता परत हे सॉल्व्ह करूया. आता ह्या दोघांची ऍडिशन करायची, 161 प्लस 6240 ची ऍडिशन करूया. इथं काय येईल 41 प्लस मायनस येईल रूट मध्ये. आता 1 चं ऍडिशन 0 काय करूया, ऍडिशन परफॉर्म करूया. 1681 आहे आणि 6240 आहे. 1 प्लस 0 म्हणजे 1, 8 प्लस 4 म्हणजे 12, 1 क्वेरी, 6 प्लस 2 म्हणजे 8 आणि 1 9, 6 प्लस 1 म्हणजे 7. म्हणजे इथं काय येईल 7921 येईल अपॉन 26. आता इथं थोडंसं आपल्याला काय होतं की आता ह्याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा, तर हे जे सिंपल ट्रिक आहे ती मी प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ बनवलाय, तो चेक करा. इथं पण दाखवतो तुम्हाला कसं असतं. 7921 लिहायचं. आता पहिला जो ग्रुप असतो ना, हा 2चा करायचा, हा पहिला ग्रुप, आणि दुसरा राहिलेला नंबरचा करायचा. हे केलं. मग आता 1 to 9 मध्ये असे नंबर बघायचे की ज्यांचा स्क्वेअर 1 नी एंड होईल. हा जो नंबर आहे पहिला ग्रुप, तो कशाने एंड होतो, 1 नी. तर 1 to 9 मध्ये असा स्क्वेअर बघायचा की जो 1 नी एंड होतो. 1 चा स्क्वेअर 1 आणि 9 चा स्क्वेअर काय येतो 81. हे दोन्ही कशाने एंड होतात, 1 नी एंड होतात. त्यामुळे ह्याचा आन्सर काय असेल, एक तर 1 असेल किंवा एक तर 9 असेल. हे कळालं. ठीक आहे. आता पुढे काय बघायचं, सेकंड ग्रुप बघायचा. 79 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे तो बघायचा. आता इथं जर बघितलं 6 स्क्वेअरचा किती 36, 7 स्क्वेअरचा किती 49, 8 चा स्क्वेअर किती असतो 64, 9 चा स्क्वेअर किती असतो 81. ठीक आहे. आता 79 नंबर कुठे येईल, ह्या दोघांच्या मध्ये येईल 79. बरोबर आहे. मग 79 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता झाला, 64 झाला. बरोबर. आता 64 हा कशाचा स्क्वेअर आहे, 8 चा. मग ह्याचा आन्सर येईल 8.
आता हे झालं आपलं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं सिंपल, ह्याचा सेकंड ग्रुपचा आन्सर काय आला 8. म्हणजे आपल्याला आता दोन चॉईस आहेत, एक तर 81 आन्सर असेल किंवा 89 असेल, ह्या दोघांपैकी एक आन्सर असेल. आता ते कसं फाइंड आउट करायचं, जो हा नंबर आहे 8 हाय तसा लिहून घ्यायचा, त्याचं मल्टिप्लिकेशन 8च्या पुढचा नंबर कोणता आहे 9 त्याच्यावर करायचं, आन्सर किती येतं 8 9 चा 72 येतं बरोबर. आणि आपला जो ग्रुप आहे ग्रुप 2 त्याचा नंबर किती आहे 79. आता ग्रुप 2 जर बघितला आपला त्याचा नंबर किती होता 79. आता ह्या दोघांमधलं मोठं कोण आहे तर ग्रुप 2 मोठा आहे, 79 मोठा आहे, त्यामुळे काय करायचं मोठा नंबर सिलेक्ट करायचा म्हणजे 9, म्हणजे आपला आन्सर काय येईल 89 येईल. समजा ग्रुप 2 जर लहान असता तर आपण लहान नंबर सिलेक्ट केला असता. ग्रुप 2 कसा आहे मोठा आहे बरोबर आहे, जर ग्रुप 2 मोठा आहे किंवा इक्वल टू असेल किंवा मोठा असेल तर आपण काय करायचं मोठा नंबर सिलेक्ट करायचा, दोन ऑप्शन पैकी मोठा करायचा, म्हणजे आपला आन्सर काय आलं 89 आलं. म्हणजे इथं कसं लिहू शकतो 41 प्लस मायनस रूट 79 टू 1 चा आन्सर काय आलं 89 आलं अपॉन 26. ठीक आहे. आता हे आल्यानंतर आपण ह्याला पुढे सेपरेट करू शकतो, प्लस मायनस ही साइन असल्यामुळे आपण कसं लिहू शकतो x इज इक्वल टू 41 प्लस 89 अपॉन 26 किंवा और 41 मायनस 89 अपॉन 26. आता हे सॉल्व्ह करूया. आता इथं जर तुम्ही बघितलं इथं आपला आन्सर काय येईल x इज इक्वल टू 41 प्लस 89 किती येतं 130 येतं अपॉन 26 और इथं किती येईल x इज इक्वल टू 41 मायनस 89 केलं तर काय येईल मायनस 48 अपॉन 26 येईल. आता हे जर इक्वेशन बघितलं तर निगेटिव्ह आहे, आपला टाइम कधी निगेटिव्ह असतो का नाही, मग आपण इथं काय लिहू शकतो x इज इक्वल टू मायनस 48 अपॉन 26 इज नॉट एक्सेप्टेबल किंवा अनएक्सेप्टेबल पण असं लिहू शकता तुम्ही. मग त्यामुळे आपला आन्सर काय येईल x इज इक्वल टू 130 अपॉन 26. आता जर तुम्ही बघितलं 130 अपॉन 26 आहे तर आपण काय करू शकतो ह्याला कॅन्सलेशन करू शकतो. इथं जर बघितला तर हा इवन नंबर आहे आणि इथं जर बघितला तर हा पण इवन 0 पण इवन आहे, तर ह्या दोन्ही नंबरला 2 ने आपण मल्टिप्लाय कॅन्सल करू शकतो. कसं 2 इथं लिहितो मी 2 2 1 चा 2 2 3 चा 6 बरोबर. आता इथं 2 6 चा 12 पण इथं 13 होतं, 13 मायनस 12 केलं 1 राहतं, हा 1 पुढे कॅरी होईल, मग इथं नंबर काय होईल 10 होईल. 2 5 चा 10 बरोबर. आता इथं आला 65, इथं आला 13. जर तुम्ही बघितलं 13च्या टेबलमध्ये 65 येतो का तर येतो. 13 कितीचा 65 13 5 चा 65. मग कसं लिहिणार आपण इथं 13 1 चा 13 13 5 चा 65 बरोबर. म्हणजे x चा आन्सर आपला काय येईल 5/1 म्हणजे थोडक्यात 5 येईल, म्हणजे x काय आला आपला 5. आता आपला x काय आला 5 आला, 5 आला ह्याचा अर्थ काय होता आपला बिगर टॅप विल टेक 5 मिनिट्स टू फिल द टँक बरोबर. म्हणजे इथं काय लिहिणार आपण बिगर टॅप इज इक्वल टू 5 मिनिट्स आलं आणि स्मॉलर टॅप काय असणार आहे स्मॉलर टॅप इज इक्वल टू एक्स प्लस काय होता 3 होतं, म्हणजेच काय 5 प्लस 3 म्हणजे थोडक्यात काय आलं 8 मिनिट्स. म्हणजे हे काय लिहिलं मी तुम्हाला वर दाखवतो. इथं जर तुम्ही बघितलं पहिली कंडिशन बिगर टॅप इज इक्वल टू काय होता एक्स मिनिट होतं, एक्सचा आन्सर आपला आला 5, त्यामुळे आपण काय लिहिलं बिगर टॅप इज इक्वल टू 5 मिनिट लिहिलं. स्मॉल टॅप काय होतं एक्स प्लस 3 मिनिट, म्हणजे आपला आन्सर आलं 5 प्लस 3 म्हणजे 8 मिनिट्स आलं बरोबर. म्हणजे थोडक्यात काय झालं हे शब्दात पण तुम्ही लिहू शकता असं खाली, इथं मी लिहितो वाटलं तर. पहिलं काय होईल बिगर टॅप टेक्स 5 मिनिट्स टू फिल द टँक. आणि सेम आपण कशासाठी लिहू शकतो स्मॉलर टॅप साठी लिहू शकतो स्मॉलर टॅप टेक्स 8 मिनिट्स. आता स्मॉलर टॅप काय करणार 3 मिनिटं जास्त घेतो मिनिट्स टू फिल द टँक. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. हे हा क्वेश्चन कोणता होता मार्च 2019 चा हा 4 मार्काचा क्वेश्चन होता. थँक्यू.